2 महिन्यापूर्वी आपल्या सरकारने निर्णय केला आणि आपण असं ठरवलं की रहिवासी अतिक्रमण जी आहेत, जो जिथे बसलेला आहे त्या ठिकाणी त्याला मालकी हक्काचा पट्टा द्यायचा आणि तो कच्च्या घरात राहत असेल तर त्याला पक्क घर बांधण्याकरताही त्या ठिकाणी पैसा द्यायचा। आणि म्हणून आता काळजी करण्याचं कारण नाही आहे। तडस साहेब म्हणत होते की आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात लोकांना पट्टे हवे आहेत। तडस साहेब चिंता करू नका, आता ही नगरपालिका निवडून आली, तात्काळ मोजणी करा, मोजणी करून पट्टे तयार करा। आता ते पट्टे वाटण्याचा पूर्ण अधिकार आम्ही तुम्हाला दिलेला आहे राज्य सरकारच्या वतीनं, काही चिंता करण्याचं कारण नाही आहे। एवढंच नाही तर अनेक ठिकाणी आपल्या विदर्भामध्ये लोक झुडपी जंगलावर अतिक्रमण करून बसले होते, त्यामुळे त्याचं नियमितीकरण शक्य नव्हतं। 8 वर्ष या ठिकाणी बकाणे साहेब मी सुप्रीम कोर्टापर्यंत लढलो आणि आता सुप्रीम कोर्टातनं मी परवानगी आणली आहे, जो झुडपी जंगलावर बसलाय त्यालाही आता त्याच्या जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा हा आपल्याला देता येतो। आणि म्हणून पुढच्या काळामध्ये आपल्या देवळीमध्येही कोणीही बिना पट्ट्याचा राहणार नाही, कोणी बेघर राहणार नाही, कोणी झोपडीत राहणार नाही, कोणी कच्च्या घरात राहणार नाही।